स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल. एक पहिला वाढदिवस आहे, पहिलाच वाढदिवस आहे किंवा ना फार मोठी साक्ष रामूच्या जीवनात, सुनीताच्या जीवनामध्ये निर्माण केली. आम्ही ऐकलं बऱ्याच गोष्टी प्रार्थनेच्या द्वारे, ज्या साधारण गोष्टी प्रभूने आमच्या जीवनामध्ये घडवल्या आणि कल्पनेच्या पलीकडं प्रभू आम्हाला देत असतो. परंतु त्याची अभिवचनं ज्या समय देवाच्या वचनाकडे पाहतो त्या समोर कळतं. 103 स्तोत्र आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये म्हटलेले की तो आमची प्रकृती जाणतो आणि आम्ही केवळ माती आहोत हे आठवतो. मी त्या सकाळी संदेश ऐकत असताना त्या संदेशामध्ये असं मी ऐकलं की त्या देवानं देवदूत बनवताना, त्याचप्रमाणे सृष्टी बनवताना शब्द बोलला. देवदूताची निर्मिती करत असताना त्याच्या संबंधाने म्हटलं की ते अग्नी आणि वायू आहे. पण मनुष्याला मातीपासून निर्माण करत असताना, या माणसाला घडवत असताना सगळ्यात मोठा चमत्कार काय असेल तर मनुष्य मातीपासून निर्माण करून या पृथ्वी तलावर त्याला आशीर्वादित करून. देवदूताला निर्माण केलं, पण देवदूतांसाठी क्रूसावरती आपला पुत्र गेला नाही. सृष्टी निर्माण केली आणि बायबल सांगतं की ती कणक आहे आणि आपल्या मुक्ततेची वाट पाहत आहे. ज्या मातीपासून माणूस निर्माण केला ती मुक्ततेची वाट पाहत आहे. आणि तिच्यासाठी आशीर्वाद कोणता तर पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त ढगावरती बसून येईल. तर मातीवरती आलेला शाप, जसं शास्त्रात लिहिलं की ज्या मातीपासून तुला घडवलं ती भूमी शापित असो असं म्हटलं. म्हणजे देवाला माणूस निर्माण केल्यावर या माणसाची प्रकृती म्हणजे त्याच्यातली कमतरता. म्हणजे ज्यावेळेस एखादं पात्र बनवताना किंवा मूर्तिकार मूर्ती बनवत असताना त्या मूर्तीमध्ये असणारे धोके फक्त त्या मूर्तिकाराला माहिती. तो पाण्यापासून वाचवा, मग तो म्हणतो की त्याला धक्का लागू देऊ नका. तसं देवाला माणूस निर्माण करत असताना या माणसामधल्या कमतरता माहिती. आता माणसाचं त्या सोडून मी रामू, त्याचा परिवार याच्याविषयी बोलत आहे. या परिवारातली कमतरता देवाला माहिती. देव आमची प्रकृती जाणतो. म्हणजे काय हो, किती काळ त्याची ताकद आहे सहन करण्याची हे प्रभूला माहिती असते. आज आम्ही ऐकलं की आता त्यांना 12 वर्षांनी लग्नानंतर लेकरू झालं. म्हणजे देवाला या मातीची प्रकृती माहिती आहे की किती काळ तग धरणार. कोणतेही आशीर्वाद देव विलंबानं आमच्यासाठी देत नाही. तर आशीर्वादाचं टायमिंग देव बरोबर ठेवतो. कशासाठी माहिती का तर माणसाला देवाचं कार्य समजावं. देव कसा प्रभावी, देव कशा पद्धतीने आमच्या जीवनामध्ये काम करू शकतो आणि आमचा विश्वास वाढावा. तर या ठिकाणामध्ये असं म्हटलं की तो आमची प्रकृती जाणतो. बरं, आता प्रकृती देवानं जाणली. आम्ही की साक्षी सुनीताच्या आणि रामूच्या जीवनामध्ये एक फार मोठं साक्ष घेऊन चालले. त्यांच्या समोर नावाचं मोठं ते आले. मला तुम्ही नाव सांगा. तुझ्या डोक्यात काय? कारण योहानाच्या वेळेस त्या जखर्यानं लिहिलं नाव आणि मग तो मोकळा झाला. जखर्याला इकडून तिकडून त्यानं नाही मागितलं. देव त्यांच्या मुखात नाव घाल. मग तो म्हटलं की सांगितलं 2-3 नाव सांगितले. साक्षी म्हटलं, अरे साक्षी सगळ्यात भारी नाव. का तर तुझ्या जीवनात साक्षीच्या रूपानं साक्षीच घडली ना. तू भाड्याच्या घरात होता, स्वतःच्या घरामध्ये आला, नंतर तुला रिक्षा मिळाली, त्यानंतर एवढ्या वर्षानं तुला लेकरू मिळालं. मग आता देवानं या सगळ्या आशीर्वादानं बोललं. आता तिथून पुढे काय हा प्रश्न. ठीक आहे, आता वाढदिवस आहे. मग त्याला मी म्हटलं होतं सकाळी ठेवून प्रार्थना, संध्याकाळी असल्यावर प्रॉब्लेम येईल. तर नाही म्हटला तो, मला संध्याकाळीच ठेवायची म्हटलं तरी ठेवली. आता पडे त्याला पाऊस का पडेना भिजा नका. पण तिथं मात्र त्याने ते नियोजन करून ठेवलं की नाही आम्हाला संध्याकाळी प्रार्थना ठेवायची. मी त्याला बोललो होतो, अरे बाबा पाऊस पडेल लोकांना, नाही म्हटलं संध्याकाळी. बरं ठीक आहे संध्याकाळी. तर संध्याकाळी आता हे झालं एक आमचं ज्या पद्धतीचं आमचं सेलिब्रेशन आहे ते झालं आमचं जगिक किंवा एक शारीरिक, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो, आमचा आनंद व्यक्त करतो. परंतु बिब्लिकली काय किंवा एक प्रसंग असतो, त्या प्रसंगामध्ये देवाला त्या परिवारासाठी काय करायचं लक्षात घ्या. हे पवित्र शास्त्र जे आहे ना, हे पवित्र शास्त्र
मानवाला देवानं त्या त्या समयामध्ये दिलेले आशीर्वाद आहे. शास्त्र दुसरं देव बोलला, नोंद केलं. आणि जेव्हा तुम्ही ते उघडता आणि ते स्वीकारता आणि स्वीकारल्यानंतर मला कधी कधी नवल वाटतं. काही लोक, मला आठवतं की एक बहीण जी, आणि मला वाटतं तिचं काहीतरी 48 वय होतं आणि 48 वयानंतर तिने त्या दिवशी मला एकदा कॉल केला आणि सांगितलं की पास्टर 48 माझं वय आहे आणि 48 वर्षापर्यंत मी लेकराची अपेक्षा करत आहे. आमचं लग्न होऊन आता बरेच वर्ष ओलांडले आणि त्यानंतर आता बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला लेकर होणारच नाही. पण ते म्हटले की तुम्ही फक्त बोला की देव तुम्हाला लेकरू देईल, आम्ही ते स्वीकारतो आणि ते लेकरू आम्हाला होणार. आता मला इतकं मोठा प्रसंग माझ्यासमोर निर्माण झाला की 48 वर्षानंतर तर मी काही एवढा मोठा सेवक नाही की त्यांना म्हणू शकेल की नाही 48 वर्षानंतर पण देव तुम्हाला मुलगा देईल. आणि समजा 48 वर्षानंतर दिला नाही तर ती 4 ठिकाणी माझी बदनामी करेल. हेलोरे पालकाने सांगितलं आणि मला नाही झालं. त्यामुळं मी तिला म्हटलं ठीक आहे, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, शब्द देत नाही पण प्रार्थना करतो. आणि मी प्रार्थना अशा प्रकारची केली की देवा, हिच्या विश्वासाप्रमाणे 48 वर्षानंतर तिला गर्भधारण निर्माण करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आणि तो आशीर्वाद तिला दे. आणि मी तसं बोललो. आणि बोलल्यानंतर आता ही साक्ष फार जुनी आहे, तर मला ते आठवत पण नाही कालखंड, कारण युट्यूबला जाऊन आपण किती वर्ष झाले ते पण मला आठवत नाही. पण त्या काळामध्ये आपण साक्षी पोस्ट करत नव्हती, व्हॉट्सअपच्या ह्याच्यामध्ये करत नव्हतो, माझे डोकं त्यावेळेस चाललं. पण त्याच्यानंतर तिचा फोन आला आणि तिने सांगितलं की पास्टर तुम्ही बोलला आणि तसं देवानं घडवलं. 48 वर्षानंतर देवानं लेकराचा आशीर्वाद दिला. सांगण्याचं तात्पर्य हे देवाचं वचन जिवंत आहे. शास्त्रामध्ये सजीव आणि सक्रिय. सक्रिय म्हणजे जर देवाचं वचन तुम्ही स्वीकारलं तर ते काम करतं, जर देवाचं वचन स्वीकारलंच नाही तर ते काम करणार नाही. म्हणजे देवाच्या वचनाला दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणजे एक ओपन प्लॉट आहे, त्या प्लॉटला तुम्ही वापरलंच नाही तर तिथं नुसतं जंगल दिसणार. जसं आपण पाहतो की आपण शिलोचरच्या आपण पूर्वी तिथं जंगल आणि कोणी आतमध्ये यायचं तर आपण ज्या जागा घेतली त्याच लोकांनी वेड्यात काढलं. ते म्हटले की अशा ठिकाणात जागा घेतली की जिथं चोर आहेत, दरोडेखोर आहेत. परंतु आता ज्यावेळेस त्या प्लॉटला आम्ही स्वीकारलं आणि त्याच्यावर इमारत बांधली त्यास आम्हाला कळतं की ती केवढं गौरवी जागा आहे. तसं परमेश्वराचं वचन आहे, ते स्वीकारलं तर गौरव येणार आहे, ओपन ठेवून चालणार नाही. देवाचं वचन स्वीकारायचं आमच्या जीवनात. मग काय म्हटलं, आता देवानं त्यांना साक्षी हे बाळ आशीर्वादाच्या रूपानं दिले. पुढं काय, पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तिसरा वाढदिवस, चौथा वाढदिवस, 5वा वाढदिवस, तुम्हाला फक्त इथं अंक बदलणार आहेत. पण त्या अंकानंतर पुढं काय, अंकानंतर देवाचं वचन आहे की जे वचन तुम्हाला प्रत्येक वर्षी ग्रहण करावं लागणार, स्वीकारावं लागणार. आमच्या लेकरांच्या बाबतीत, आमच्या परिवाराच्या बाबतीत लक्षात ठेवा, देवाचं वचन हे स्वीकारण्यासाठी योग्य आहे आणि ते स्वीकारायचं. काय वचन आहे वाचूया, स्तोत्र 103 आणि त्याच्या 17 पासून काय वचन. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर, त्याची भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्र पौत्रांना घडतो. पहिली गोष्ट, परमेश्वर प्रत्येक परिवाराला, प्रत्येक व्यक्तीला, आज त्यात आई वडील या नात्यानं सुनीताकडे पाहिजे, रामूकडे पाहिजे. त्यानंतर आम्ही पाहतो की त्यांच्या संबंधित असणारे जेवढे लोक जे देवाच्या वचनाकडे, जे देवाचं भय धरणार. आता देवाचं भय म्हणजे नेमकं काय हो, देवाचं भय म्हणजे जसं वचन सांगतं ते तुम्ही पाळता म्हणजे तुमच्यामध्ये देवाचं भय. देवाचं भय म्हणजे नुसती प्रार्थना नाही, लक्षात ठेवा. मला वाटलं माझ्यामध्ये देवाचं भय आहे, तर देवाचं भय बाळगण्यासाठी देवाच्या वचनाला स्वीकारून जसं देवाचं वचन आहे तसं स्वतःमध्ये बदल करणं म्हणजे देवाचं भय माझ्यामध्ये. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, देवाचं भय म्हणजे देवाचं वचन पाळणंच आहे. जर देवाचं वचन आम्ही पाळत नाही तर देवाचं भय आमच्यामध्ये नाहीच. आता तुम्ही देवाचं भय बाळगणारे लोक आहेत आणि तो काय म्हणतो माहिती का, त्याचं भय बाळगणाऱ्यांवर त्याची दया युगानुयुग असते. म्हणजे काय, आता रामूला, सुनीताला, या परिवाराला देवाचं पहिलं अभिवचन काय, तुम्हाला देवानं त्याची दया नुसतं या घराच्या रूपानं किंवा साक्षीच्या रूपानं दिली नाही, तो म्हणतो युगानुयुग म्हणजे तुम्हाला अनेक पिढ्यांपर्यंत ती दया मिळणं गरजेचं आहे. आता पिढ्यांपर्यंत जर परमेश्वराची दया मिळायची म्हणजे ती कसं काय मिळणार आहे. चला, आम्ही रामूनं प्रार्थना केली, सुनीतांनी प्रार्थना केली आणि मग झालं का, त्यांना आता परमेश्वराची दया मिळणार आहे का. तुम्हाला देवानं लेकरं दिली याचं कारणच काय, तर त्यांना
देवाच्या भयामध्ये वाढवणं याच्यासाठी देवानं लेकरं दिलेली आहे. लेकरं आमच्या करमणुकीसाठी किंवा आम्हाला आनंद वाटावा किंवा आता आमच्याकडे लेकरं नव्हती मग देवानं आमची प्रार्थना ऐकली. बरेच लोक म्हणतात किती काळ देव आम्हाला दुःखी ठेवणार आहे, अजून देवानं आम्हाला लेकरू का दिलं नाही. म्हणजे आम्हाला वाटतं की लेकरं म्हणजे आमचा आनंद आहे. तसं आम्ही पाहतो की अब्राम वयातीत झाला, वृद्ध झाला आणि वृद्ध झाल्यावर देवाकडे प्रार्थना करतो की आता हे सगळं मी कुणाला देऊ, माझ्या चाकराला देऊ का, एवढी प्रॉपर्टी बनवली कुणाला देऊ. आणि त्यानं देवाला प्रश्न केला आणि मग देवानं त्याला लेकरू दिलं, देवानं त्याला अभिवचन दिलं आणि इसाकाच्या रूपानं लेकरू त्याच्याकडे आलं. बरं आता लेकरू त्याच्याकडे आल्यानंतर तिथं परत प्रश्न पडला. देव त्याला शिकवत आहे भय कसं धरायचं देवाचं. मग त्याला म्हणतो की चल तू मोर्या डोंगरावरती त्याचं अर्पण कर. आणि अब्राम निघाला, त्या मुलाला सांगतो, मुलगा म्हणतो की बाबा यज्ञ पशु कुठे आहे, आपण चाललोय अर्पण करण्यासाठी. आणि मग म्हणजे त्यानं त्याला सगळं शिक्षण दिलं. काय यज्ञ करायला जायचं तर यज्ञ पशु आवश्यक आहे, लाकड आवश्यक आहे, इंधन आवश्यक आहे आणि सुरा आवश्यक आहे, त्यानंतर आणि दोरी आवश्यक आहे. सगळं त्यानं घेतलं, सगळं पाहिलं आणि तो म्हणतो यज्ञ पशु कुठे आहे. म्हणजे बारीक सारी गोष्टी त्यानं शिकवल्या. म्हणून लक्षात ठेवा, साक्षी देवानं दिली ना, कशासाठी दिली, देवाच्या वचनातले बारकावे तिला शिकवले गेले पाहिजे. आणि मला माहिती की सगळ्यात जास्त अनुकरणीय लेकर असतात बरं का. ते पटकन मोठे कधी वळत नाही पण लेकर पटकन वळतात का, तर त्यांना देवाचं वचन, त्यांना असं वाटतं की हे सांगितलं अशाच पद्धतीचं देवाचं वचन. मी परवा एक व्हिडिओ पाहतो पण त्या व्हिडिओमध्ये अशी छोटी छोटी लेकर एवढा पश्चाताप करत होते, एवढं सुंदर गाणं गात होते, एवढं तल्लीन होऊन जात होते. सहसा मी व्हिडिओ कधी बघत नाही, मला तेवढा वेळ नसतो, पण काही व्हिडिओ त्याच्याकडे माझं लक्ष जातं. आणि त्यावेळेस मला मोठा प्रश्न पडला की एवढी छोटे छोट्या वयाची लेकरं, यांना पवित्र आत्मा काय समजतो, यांना ते आराधना काय समजते, वर्शिप काय समजते, पण त्या लेकरांमधली ती भावना आणि लेकरं रडत आहे, पश्चाताप करत आहे, अगदी धुंद होऊन देवाची आराधना करत आहे. म्हणजे प्रभूनं आम्हाला लेकरं कशासाठी दिली, तो म्हणतो इसाकाला वेदीवरती अर्पण व्हावं याच्यासाठी मी इसाक तुला. म्हणजे काय इसाक नष्ट व्हावा नाही. जेव्हा तुम्ही तुमची लेकरं देवाच्या भयामध्ये वाढवता त्यास तुमची लेकरं आशीर्वादित होऊन तुमच्याकडे येत असतात. म्हणून खालच्या वचनामध्ये काय म्हटलंय वाचा बरं त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा करार 17 परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानयुग असते आणि त्यांच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्र पौत्रांना घडतो. इकडं काय म्हटलंय, देव न्यायी. न्यायी म्हणजे काय हो, आता आम्हाला वाटतं देव न्यायी म्हणजे काय, कुणाचं तरी नाश व्हावा किंवा कुणाला तरी शिक्षा द्यावी म्हणजे आम्ही म्हणतो देव न्यायी. आणि समजा देवानं कुणाला शिक्षाच दिली नाही, देवानं काय कुणाला दंडच दिला नाही, तर आम्ही तो देवाचा न्याय कुठे. देवाचा न्याय तसा नसतो. जजमेंट म्हणजे देवाचं काय. आता देवाचा न्याय कसा, देवानं तुम्हाला लेकरू, आता देव न्याय करतो. कसं न्याय करतो माहिती, समजा तुम्ही लेकरू घेऊन तुमच्यासाठी ठेवलं, अब्रामाला तो म्हटलं नाही आता देवाचा न्याय सुरू झाला, अब्रामा वेदीवरती सकाळला अर्पण कर. आणि तो त्याला काय म्हटलं, याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार. आता याच्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आणि दुसरीकडे तो म्हणतो याला वेदीवरती अर्पण करून टाक. मग आता देव पाहतो, मी दिलेलं माझ्याकडे येतं का, जजमेंट देव करतो. काय करतो, तुम्ही आता पहा या ठिकाणामध्ये ज्यावेळेस ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन रडली, ती म्हटली की देवा मला लेकरू दे, आणि तू जर मला लेकरू दिलं तर मी माझं लेकरू तुझ्या मंदिरामध्ये येऊन समर्पण करून टाक. मग आता देव पण ते पाहतो. आता त्या हंडीला वांस ठेवताना देवाच्या डोक्यात फार मोठा प्लॅन होता. कोणता प्लॅन माहिती का, इस्रायल लोकांना त्यावेळेस एक याजकाची गरज होती. म्हणजे पहिला याजक जर कोण असेल तर शमूएल. आता शमूएल याजक यायचा आहे तर त्याला एका चांगल्या स्त्रीची, धार्मिक स्त्रीची गरज होती. जी धार्मिक स्त्री ती असं अभिवचन देवाला देईल की त्या अभिवचनामध्ये ती म्हणेल की हे देवा तू जर मला मुलगा दिला तर तो मी मंदिरामध्ये समर्पण करेल. कशासाठी, तर देवाला एका याजकाची, इस्रायल लोकांना आणि देवाच्या वचनामध्ये चालवणाऱ्या याजकाची गरज होती. आणि तो याजक जर आला नाही तर इस्रायल लोकांना देवाच्या वचनामध्ये चालवणार कोण, इस्रायल लोकांची सुटका करणार कोण. आता हा फार मोठा प्रश्न होता. आणि अशा परिस्थितीमध्ये घडलं काय, तिनं करार केला देवाशी. काय करार केला, मला मुलगा दिला तर मी तुला देऊन टाकेल. आता बघा असं घडलं, तिनं मुलगा देवाकडे मागितला आणि देवानं पाहिलं तिचं अंतःकरण, एवढ्या वर्षानंतर लेकरू झालं, आता कसं करायचं, आणि तिने नेलं आणि मंदिरात दिलं. आणि त्याच्यानंतर देवानं न्याय केला, तिला 3 लेकरं दिली. हा देवाचा न्याय. परमेश्वराचा न्याय होत असताना परमेश्वर
पौत्र पौत्र असं लिहिले. काय लिहिले? पुत्र पौत्रांना त्यांच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्र पौत्रांना घडतो. म्हणजे काय? आता साक्षीला नुसतं रामुलाच आशीर्वाद नाही, नुसतं सुनीतालाच आशीर्वाद नाही, देवाचं लक्ष काय? आता देव ही व्यक्ती काय, आमचे वडील नाहीत की आता आम्ही म्हणतो नाही आता मरायला लागलेत, आता त्यांच्याकडनं काय शेवटचं मिळवायचं ते मिळवा. तसं वडील जे आहेत, पालक जे आहेत, ते ठराविक आशीर्वाद काही काळापुरतं देऊन टाकतात. देव अमर आहे आणि तो मरत नाही, त्याच्याकडची संपत्ती संपत नाही आणि त्याच्याकडं पिढ्यानपिढ्या लोक असतात. आता पिढ्यानपिढ्या आशीर्वाद द्यायचे तर त्याला त्या लोकांची पण गरज आहे ना. कोण? जे लोक देवाचं भय आपल्या लेकरांना शिकवतात आणि मग न्यायीपणाचा अनुभव पुत्र पौत्रांना. म्हणजे आता नुसतं साक्षी नाही, साक्षीची लेकरं, तिची लेकरं. म्हणजे तुमचा देव हा मर्यादित देव नाही, तर तो देव काय म्हणतो, मी पिढ्यानपिढ्या तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. वचन स्वीकारणं गरजेचं हो. आम्ही देवाच्या भयामध्ये जर लेकरं वाढवायला सुरुवात केली, परमेश्वराची ओळख जर त्यांना करून दिली, लक्षात ठेवा, नातेवाईकांची ओळख नसली तरी चालेल, पण देवाची ओळख व्हायला पाहिजे. देवाची ओळख व्हायला पाहिजे. तर देवाची ओळखच झाली नाही. आम्ही म्हणतो नाही सगळ्याला ओळखतो. मग मराठीत एक म्हण आहे, सारं गाव मामाचं. साऱ्या मामाच्या ओळखी करून दिल्या पण ते मामा उपयोगाचे नाहीत ना. मग कुणाची ओळख व्हायला पाहिजे? देवाची ओळख व्हायला पाहिजे. आणि देवाची ओळख करून दिल्यावर देव आशीर्वाद देतो. आशीर्वादाचा उगमच देव आहे. कुणाकडनं आशीर्वाद घेणार आहे? आता वडिलांकडनं आशीर्वाद आमच्याकडे नाही. जोपर्यंत देव एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात काम करत नाही तोपर्यंत कोणतेच आशीर्वाद तुम्हाला मिळू शकत नाही. कोणतेच आशीर्वाद. म्हणून आशीर्वादाचा उगम त्याच्याकडे. तर तिथं असं म्हटलं, देव न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पौत्रांना येतो. म्हणून खरं हे आत्मिक जीवन जे आहे ना, आत्मिक जीवनाचं जजमेंट देव नेहमी करत असतो, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते जजमेंट करत असताना तुमच्या लेकरांसाठीचे आशीर्वाद त्या जजमेंट मध्ये देव देतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला देवानं आशीर्वाद दिले, पण तुमच्या लेकरांसाठीचे आशीर्वाद हे तुम्हाला देव जज करणार. म्हणजे तुम्हाला जज केल्यावर लेकरांना आशीर्वाद. अब्रामाला, इसाकाला आशीर्वाद देण्याच्या अगोदर, आता बघ विचार करा, इश्माईल तर देवाला नकोच होता. इश्माईल त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की देवाच्या मनामध्ये नव्हतंच की हगार अशा आणि हगारीला अब्रामाने जाणावं आणि मग त्यानंतर हगारीच्या द्वारे इश्माईल जन्म. देवाच्या कधीच मनामध्ये त्या गोष्टी नव्हत्या. मग इश्माईल आला कुणाकडनं? अब्रामाकडनं आला. आता देव त्याला काय सांगतो? देवाने एक साधं सिंपल जजमेंट करण्यासाठी आता तो म्हटलं नाही ठीक आहे, हगारीच्या द्वारे अब्रामाचाच पुत्र आहे, आता आला जन्माला तर त्याला काही टाकून द्यायचा का? यास देवानं एकच गोष्ट, न्याय करण्यासाठी एक गोष्ट त्याला सांगितली, सारा जे सांगते ते कर बस. आणि त्याने बघितलं की आता हा सारीचा ऐकतो का? आता तो त्याचा मुलगा आहे आणि कोणताच बाप आपल्या मुलाला असं सोडू शकत नाही. पण देवाचं जजमेंट होतं. देवाच्या मनामध्ये एक गोष्टी होत्या. देव अशी कोणतीच गोष्ट अचानक करत नाही बरं का. देवाचं सगळं प्लॅनिंग असतं. त्यानं सृष्टी निर्माण करताना प्लॅन केला, मानव निर्माण करताना प्लॅन केला, तुम्हाला आणि मला निर्माण करताना, साक्षीला निर्माण करताना प्लॅन केला. आता इकडं देवानं इश्माईल जन्माला घातला. पहा, जो देव वांज ठेवतो तो देव जन्माला पण घालतो ना. मग विचार करा, अब्रामाला त्या हगारच्या द्वारे देवानं संतती देऊ शकला नसता. कारण आम्ही पाहतो की ज्यावेळेस दावीद नाचत असताना त्या मिखलनं खिडकीतनं पाहिलं आणि तिने त्या दावीदाची चेष्टा केली, तर तिथं असं लिहिलं की देवानं तिचं फूस बंद करून टाकली, तिला वांस केलं. मग तो हगारीला पण वांस करू शकला असता, पण त्यानं मुद्दामून हगारेला लेकरू दिलं का? कारण त्याला जजमेंट करायचं होतं. काय जजमेंट? की दोघांच्या परिवारामध्ये निर्माण झालेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे माझं सांगणं ऐकतात का? मी जे सांगतो ते ऐकतो का? आणि मग साऱ्यांनी सांगितलं याला घराबाहेर काढ, आणि अब्रामाने त्याला घराबाहेर काढलं. आता विचार करा, अब्रामाने त्याला घराबाहेर काढताना त्याच्या डोक्यामध्ये होतं आता याच्या मस्केतलं पाणी संपेल, भाकर संपेल आणि इश्माईल मरेल. पण देवानं जजमेंट केलं. एक या व्यक्तीनं त्याला रानामध्ये जाऊ दिलं आणि वाट पाहत बसला. देवा तुला मारायचं तर मार, तारायचं तर तार. आणि जजमेंट करताना देव काय म्हटला? उचलून घे, याच्यापासून एक मोठं हा आशीर्वाद आहे. हे आमच्या लेकरांसाठीचे आशीर्वाद आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या विषयी आम्ही जाणून घेत आहोत ना, देव ही संकल्पना इतकी साधी सुधी संकल्पना नाही. परमेश्वर ही गोष्ट अतिशय सेन्सिटिव्ह आहे. देव जे बोलतो ना, ते बोललेल्या भावना आम्ही समजाव्या आणि समजून देवाची वाणी ग्रहण करून त्या वाणीला आमच्या मनानं प्रतिसाद देणं हे आमच्यासाठी आवश्यक आहे. आम्ही प्रतिसाद द्यायला पाहिजे. का? तुमचं जीवन संपलं. मी म्हणतो ज्या दिवशी तुम्हाला लेकरं झाली ना, तुमचं व्यक्तिगत जीवन संपलं. आज
लोकांची समस्या काय माहिती का, ते लेकरं झाल्यानंतर त्यांची लेकरं, त्यांना असं वाटतं की हा एक कुटुंबाचा आनंद आहे, आमच्या कुटुंबाला देवानं दिलंय आणि तो आमचा आनंद आहे. इथपर्यंत आम्ही विचारतो आमच्या कुटुंबाचा आनंद नाही. कुटुंबाचा आनंद तुम्ही कुटुंबाचा आनंद, तुमच्या कुटुंबाचा आनंद इथपर्यंत ठेवून जर तुमची लेकरं देवापासून दूर राहील, कोणतीच लेकरं देवापासून कधीच दूर असता कामा नये. का? कारण बायबल सांगतं या लेकरांना त्यांचे आई वडील जेव्हा देवाच्या भयामध्ये वाढवतात ना, तर यातले आशीर्वाद न्यायीपणाचं प्रतिफळ म्हणून तो त्याचं न्यायीपण, त्याची दया त्याच्या पुत्र पौत्रांना घडवतो. दया म्हणजे काय माहिती का? दया या शब्दाचा अर्थ आहे, मराठीत नाही समजत, इंग्लिश मध्ये समजतो ग्रेस. आणि ग्रेस हा शब्द पण तुम्हाला नाही कळणार, पण तो शब्द शाळेमध्ये असणाऱ्या मठ्ठ विद्यार्थ्यांना कळतो. म्हणजे ते एखाद्या विषयामध्ये जर त्यांना त्या ठिकाणामध्ये पास होता येत नाही ना, तर त्याला ग्रेस पास म्हणतात. म्हणजे ते पुढे जाऊ शकत नाही, पण त्यांना पुढे जाण्यासाठी जे शिक्षक मदत करून ढकलतात ना, त्याला ग्रेस म्हटलेलं आहे. आणि देवाची दया पण काय माहिती का, कधी कधी तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तर देव तुम्हाला ढकलून पुढे नेतो तुमच्या लेकरांना. ही देवाची दया आहे. आणि त्या दयेसाठी आम्हाला देवाकडे पाहावं लागतं. आणि तो काय म्हटलं माहिती का, पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे दया असणार आहे. म्हणजे जिथं साक्षी थांबेल तिथं देव तिला पुढे घेऊन जाईल. काय सुंदर आहे का? आमची लेकरं कुठं कुठं थांब. आता आम्हाला असं वाटतं की नाही, त्याची बुद्धी चालत नाही, मग हे कसं व्हायचं लेकराचं, ते मुद्दा चॅलेंजिंग असतं बरं काही. कुठं कुठं आमच्या लेकरांची बुद्धी चालत नाही. जसं दाविदाच्या बाबतीमध्ये दाविदाच्या बापानं ज्या दाविदाला तो शमूएल म्हटला की नाही अजून एक तुझा मुलगा आहे का घेऊन, तो म्हटला आहे पण काय उपयोगाचा नाही, हे 7 आहे त्याच्यातलाच एकाला कोणी करा. कारण त्याच्या बापाच्या डोक्यात पक्क होतं की हा याची बुद्धी चालतच नाही, त्यामुळे त्याला शाळेत पण त्यांनी घातलं नाही, मेंढर दिली आणि ते चारायला लागला. पण इकडं देवानं त्याची दया त्याला दिली आणि त्याला नुसतंच सरकारमध्ये नेलं नाही, तर सरकारच बनवलं. ही देवाची दया आहे, ती पुत्र पौत्रांना घडती. म्हणून लेकरांच्या बाबतीमध्ये जास्त विचार न करता फक्त त्यांना देवाच्या हाती सोपून दिलं की विषय संपला. म्हणून सुनीता आणि राम काय करायचं नाही, फक्त देवाच्या दयेच्या हाती त्याला सोपवायचं. आणि जो व्यक्ती देवाच्या दयेच्या हाती सोपवतो, मोशेला देवाच्या दयेच्या हाती सोपवलं, पेटाऱ्यामध्ये टाकलं, लांबून त्याची आई बघायला गेली कुठं जातो. रेबेकाला त्या बाईने सांगितलं लांबून बघ कुठं जातो मोशे. आणि रेबेका पळत पळत आली, ती सांगितले हो त्याला बडबड पडलं. त्याला त्या ठिकाणामध्ये आम्ही मरण्यासाठी समुद्रामध्ये टाकलं नाही मम्मी. ती काय म्हटली माहिती का, त्या मुलाला राजवाड्यामध्ये देव घेऊन गेला. ही देवाची दया आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या दयेमध्ये राहता ना, त्यावेळेस तुमची सगळी परिस्थिती बदलली जाते. पुत्र पौत्रांना न्यायपणाचा अनुभव येतात. त्यानंतर 18 वचनामध्ये पहा बरं, म्हणजे त्याचा करार जे पाळतात, म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात, त्यांना तो घडतो. कोणाला घडतो? त्याचा करार जे पाळतात, जे त्याचा करार पाळतात. मला माहितीये प्रत्येक व्यक्ती काही गोष्टी देवाकडे मिळवण्यासाठी एक नवस बोलत असतो. कोणते आशीर्वाद अशी मिळत नाही. परवा सूरजला एका पाळकाने फोन केला होता नाही, आणि त्या पास्टरने फोन केला की परिस्थिती आमची फार गरीब आहे आणि मुलाचं काहीतरी नोकरी, अजून काय मुलीचं लग्न जमत, तिचा नवरा तिला नांदायला नेत नव्हता आणि मुलाला पण जॉब नव्हता. आणि मग ती पास्टर म्हटले की त्यांनी मला कॉल केला, मला माहित नाही कोण कॉल करत असतं, मी प्रार्थना करतो आणि सोडून देतो. आणि मग त्यांनी प्रार्थनेसाठी कॉल केली की माझी मुलगी, तिचा नवरा तिला नांदायला घेऊन जात नाही. आणि मग प्रार्थना केल्याबरोबर देवाने त्याचं मन बदललं, मुलगी नांदायला गेली. आणि त्याच्यानंतर ते म्हणते की जर माझ्या मुलाला गव्हर्नमेंट जॉब लागला तर नवस बोलले की पहिला पगार जो आहे तो शिलो चर्चच्या बांधकामाला देणार. आता इकडं करार केला आणि तिकडं करार केला. आता देव पण काही आशीर्वाद जे आहेत ना, ते आशीर्वाद मुद्दामून आढळून ठेवतो की देव त्याला जग चालवायचे, सृष्टी चालवायची. आता आपण बांधकाम काढलं म्हणजे देव सगळ्यांच्या तोंडात याला करार कर, त्याला करार कर, त्याला करार कर. त्याला माहिती माझ्याकडे काही पैसा नाही, काही फरणून मला पैसा येणार नाही. मग मी प्रार्थना करतो तर देव कोणाची ते गचंडी धरतो की तुम्ही करा. आणि मग जा तुम्ही त्यांना प्रार्थना करायला सांगा. आणि प्रार्थना करायला लागलं आणि इकडे प्रार्थना केली आणि त्या मुलाचं सिलेक्शन झालं गव्हर्नमेंटमध्ये. आता त्याने सूरजला फोन केला की आम्ही करार केला होता, आम्ही सांगू का तुम्हाला, आता ते पहिला पगार आमचा मुलात झाला की आम्ही कसं पाठवायचं चर्चला. ते म्हणजे चर्चला कसं ह्याच्याने पाठवू नका, चर्चमध्ये. अहो आम्हाला पण ते पाहायचंय ना, ज्या मंडळीमध्ये ज्या पालकांना आमच्यासाठी प्रार्थना केली ते चर्च आम्हाला पाहायचंय. म्हणजे जेव्हा तुम्ही करार करता तेव्हा देव कराराची आठवण करून न्यायीपणाचा अनुभव आणतो. काही गोष्टी कराराच्या असतात. आणि मला माहितीये
आज हे घर आणि साक्षी हे कराराचं प्रतिफळ आहे. कराराचं प्रतिफळ आहे. कराराशिवाय काहीच मिळू शकत नाही. काहीच कराराशिवाय मिळू शकत नाही. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा करार पक्का असतो देवाबरोबर चालण्याचा, जेव्हा तुमचा करार पक्का असतो देवाची सेवा करण्याचा, जेव्हा तुमचा करार पक्का असतो देवाच्या मार्गामध्ये चालण्याचा, तेव्हा देवाचा सुद्धा तुमच्याविषयीचा करार पक्का असतो की मी याला आशीर्वादित करेलच करेल. हे कराराचा देव आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही परिवार म्हणून देवासमोर येताना त्यास तुमच्याकडे परिवार म्हणून त्याची विधींचं स्मरण तुम्हाला व्हायला पाहिजे. विधी, त्याची विधी काय शब्द आहे वापरात येतात, म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. कुणाला घडतो? विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात. मुळामध्ये सगळे विधी आम्हाला माहितीये, पण त्या विधीमधलं गांभीर्य माहित पाहिजे ना. आता एखादा विधी करायचा तर त्या विधीचं गांभीर्य पाहिजे. प्रत्येक विधी आम्ही करत असताना समर्पणाचा विधी आहे, बाप्तिस्म्याचा विधी आहे, प्रबोधनाचा विधी आहे, सेवेचा विधी, अनेक प्रकारची विधी आहे. आता कोणताही विधी करताना त्या विधीचं गांभीर्य असतं. म्हणजे आता ख्रिस्ती परिवार जन्माला आला मग त्याचं समर्पण तसं नसतं. समर्पण करताना असं लिहिलं, येशू ख्रिस्ताच्या आईनं नेऊन त्याच्या मंदिरात त्याचं समर्पण केलं आणि समर्पण केल्यानंतर तो विधी होता. दरवर्षी सणासाठी यरुशलेमेत घेऊन जायचं. आता त्यावेळेस वर्षात एकदा सणासाठी जात होते यरुशलेमेमध्ये, त्या लोक पांगलेले असायचे आणि वर्षामध्ये एकदा सण साजरा करण्यासाठी यरुशलेमेत जात होता. आता त्याच्यानंतर देवानं नियम दिला. तो नियम दिल्यावर त्यानं काय सांगितलं, शब्बात दिवस पवित्रपणे. आता हा विधी आहे. कोणता विधी? की तुम्हाला देवाच्या मंदिरात तुमची लेकरं आणणं आणि त्यांना आठवण करून देणं. आणि बघा ती साक्षी चर्चमध्ये आल्यावर आपोआपतीच्या आता आपली काय आराधना इतकी छोटी होती, पण तिथं मी गेल्याबरोबर तिला आठवायचं की डोक्यावरती ते स्कार्फ घ्यायला पाहिजे. ते आठवायचं तिला. का तर तिने जाऊन बघितलं, त्यांना आठवलं हा एक विधी आहे. या विधीमध्ये उघड्या डोक्यानं आम्ही प्रार्थना करू शकत नाही. तिला त्यावेळेस कळलं होतं ना, त्यावेळेस तिला आठवतं. अजून मला वाटतं शिपारी एकदम छोटी होती आणि ती सुद्धा तिथं प्रार्थनेला गेल्यावर तिचा स्कार्फ. म्हणजे तुम्ही लेकरांना जसे विधी शिकवाल तसे ते घडणार आहेत. आणि तुमची लेकरं जर विधी पाळत पाळत पुढे जायला लागली तर काय विधीतले आशीर्वाद देव देणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, विधींचं स्मरण तुम्हाला असलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या लेकरांना तीच विधी शिकवले पाहिजे. कोणते विधी शिकवले पाहिजे? जी विधी तुम्हाला सांगितली, जे संस्कार. विधी म्हणजे देवानं दिलेले एक संस्कार आहेत. लक्षात ठेवा, विधी म्हणजे अशा पद्धतीचं एक परंपरा नसते की संस्कार असतात. प्रत्येक विधी हा संस्कार आहे. त्या विधीला संस्कार म्हटलेला आहे. आम्हाला माहित नाही, आम्ही एक विधी म्हटल्यानंतर आम्हाला काय वाटतं की नाही ते प्रबोधनाचा विधी आहे, अमका ते संस्कार आहेत. प्रबोधनाचे संस्कार काय आहेत? प्रबोधनाचे पण संस्कार आहेत. तो अयोग्य प्रकारे कोणी ही भाकर खाऊ नये हा प्या, म्हणजे ते संस्कार आहेत. काय संस्कार आहेत? आत्मपरीक्षण हा संस्कार आहे. म्हणजे तुम्ही आतमध्ये जाऊन डोकवायचं असतं की आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे, राग द्वेष लोभ, संस्कार आहेत ते. आता हे संस्कार तुमच्या लेकरांना तुम्हाला शिकवावं लागतात. कशासाठी? परमेश्वराची दया तुम्हाला अनुभवायला मिळावी तुमच्या पुत्र पौत्रांना. लक्षात ठेवा, जर संस्कारच तुमच्याकडे नसतील आणि लेकरांना संस्कार कोणते संस्कार? से गुड मॉर्निंग. आमचे संस्कार काय? गुड मॉर्निंग, हॅलो कर, प्रेज द लॉर्ड कर, ते संस्कार. हे सगळं जे हे वरपांगी संस्कार. काय? संस्कार आतमध्ये आहेत. लक्षात ठेवा, संस्कार जे आहेत ना ते आतमध्ये असतात. म्हणजे मुलाला आम्ही त्या व्यक्तीला नमस्कार करण्यासाठी सांगतो किंवा सलाम करण्यासाठी सांगतो तर ती नम्रता आहे. म्हणजे ते नम्रतेचं शिक्षण त्याला दिलं गेलेलं आहे. तसं नम्रतेचं शिक्षण. आता उद्या जर तुम्ही त्याला म्हटलं जा प्रेज लॉर्ड करून त्याच हातात त्यांनी थोबडीत मारली तर संस्कार राहणार आहेत का? म्हणजे आम्ही शिकवताना देवाची भाषा परिभाषा काय की आम्ही एकमेकाशी आमचं असणारं वर्तन हे आमचे संस्कार आहेत. आणि बायबल काय सांगतो माहिती का? या सगळ्या संस्कारांना तुम्हाला लेकरांना शिकवता आलं पाहिजे. पुढे वाचा बरं. अजून म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. कुणावर राज्य आहे? सर्वांवर. म्हणजे आम्ही राज्य करू नये. कुणी राज्य केलं पाहिजे? आणि कुणावर राज्य केलं पाहिजे? सगळ्यांवर.
देवाने सगळ्यांवर राज्य केलं पाहिजे. म्हणजे परिवारामध्ये आणि घरामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये राज्य कोणाचं? मग आता प्रश्न तोच आहे. जर समजा देवानं आम्हाला आत्मिक बनवलं, पुत्र पौत्रांना तो म्हणतो माझ्या दयेचा अनुभव यायला पाहिजे, तर तो म्हणतो राज्य माझंच पाहिजे ना. स्वर्गात माझं राज्य आहे. आणि प्रभूची प्रार्थना काय? जसं स्वर्गात आणि सगळ्यात शेवटी काय म्हणतो? तुझं राज्य येवो. म्हणजे देवाची इच्छा आहे आमच्या घरामध्ये, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये राज्य कुणाचं पाहिजे? परमेश्वराचं. आता परमेश्वराचं राज्य आहे, ओळखायचं कसं काय? देवानं दिलेले नियम, साधी सोपी गोष्ट आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे, वचनाप्रमाणे आम्ही चालतो म्हणजे त्याचं राज्य आम्ही पाळतो. आणि समजा देवाचं वचन पाळत नाही म्हणजे त्याच्या राज्यात आम्ही, एकदम सिंपल, काहीच नाही. मी माझ्या इच्छेप्रमाणे चालतो, मला जसं बरं वाटतं. देवाचं वचन काय का सांगतं? आता इथं हे तो काय म्हणतो? पुत्र पौत्रांना तो अनुभव घडावा. म्हणजे काय? तुमच्या लेकरांना लहानपणापासूनच काय संस्कार असले पाहिजे? तुझी इच्छा नको तर देवाची इच्छा पूर्ण होईल. कशाला व्यसनाकडे जातील, कशाला वाईट मार्गाला जातील, कशाला घाण गोष्टीमध्ये अडकतील, कशाला ते चुकीच्या मार्गामध्ये जातील. का लेकरं मोठी झाल्यावरती आई वडिलांसाठी आणि मोठा प्रश्न निर्माण होतात? त्याचं कारण आहे आम्ही आमच्या घरामध्ये सगळ्याला स्वैराचारानं वागण्याची मुभा देतो, तुमच्या इच्छेप्रमाणे. तुम्हाला कसं वाटतं? आता उद्या विचार करा, मी मंडळीमध्ये म्हणतो तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, सगळ्यांनी सांगा. स्वैराचार वागेल नाही. देवाची इच्छा काय? देवाच्या वचनाप्रमाणे तुम्हाला असं करावं लागेल, असं चालावं. जेव्हा देवाचं राज्य तिथं येतं तेव्हा देवाच्या राज्यातली शांती आणि आशीर्वाद आमच्या लेकरांना नाही. देवाच्या राज्यातली शांती आणि आशीर्वाद, अन्यथा नाही मिळत शांती. म्हणून तिथं काय म्हटलं? तो कोणाला करणार आहे? परत वाचा वचन. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. स्वर्गात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात. आता देव काय म्हणतो माहिती का? जेव्हा त्याच्या राज्यामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चालता तेव्हा तुम्ही देवाचे दूत बनता. लक्षात घ्या, दूतांचा सगळ्यात भारी स्वभाव कोणता? किंवा दूत जर तुम्ही बघितलं तर एक दूत स्वर्गातनं खाली टाकला गेला, त्याचं नाव लुसिफर. बरं, का त्या दूताला वरून खाली टाकलं? तो देवाच्या इच्छेप्रमाणे चाललाच नाही. त्याच्यामध्ये अंक, माझं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच असावं. कधी कधी आमच्यात ती भावना असते. म्हणजे घरामध्ये जर आम्ही देवाच्या इच्छेला महत्व दिलं नाही तर आम्ही दूत कधीच बनू शकणार नाही. लक्षात ठेवा, देवाच्या दूताला देव बदलतो, बाकीच्यांना नाही बदलत. आणि लक्षात, सक्सेसफुल होण्यासाठी तर पॉवरची गरज आहे ना. पॉवर, विदाऊट पॉवर तुम्ही कसं काय सक्सेसफुल होणार आहे? बरं, पॉवर देणार कोण? देव देणार. आता रामूला ते परिवाराकडनं हे मिळालं, पण ही पॉवर नाही. काही काळानंतर याचं व्हॅल्यू काही नसणार. पण देवाकडची जी पॉवर आहे, आता देवानं दाविदाला दिलेली पॉवर काय? तो म्हणतो तुझं सिंहासन कायमस्वरूपी मी प्रस्थापित करेन. ही देवाची पॉवर आहे, ही देवाची पॉवर आहे. आणि देव कोणाला पॉवर देतो? तो त्याच्या दूतांना. काय शब्द वापरला? परत वाचा. परमेश्वराने त्याचे आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात. जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता. दूतांचं वैशिष्ट्य काय? ते दूतांना म्हटलं. काय दूतांना म्हटलं? तो तुम्ही बलसंपन्न कुठपर्यंत आहात? त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता. म्हणजे तुमची पॉवर काय माहिती का? तुमची पॉवर, तुमच्या लेकरांची पॉवर काय? तुम्ही त्याचा शब्द ऐकला तर पॉवरफुल, आणि त्याचा शब्द मोडला तर पॉवरलेस. मग तुमच्यावरती सैतान प्रभावी होणार. लक्षात ठेवा. मग प्रभू पण काय करतो माहिती? आणि फार सुंदर लिहिले. पहा, शास्त्राचा उलगडा ज्यावेळेस तुम्हाला कळतो ना, बायबल काय, जीवन मरण शाप आशीर्वाद सगळं तुमच्या समोर ठेवलेले आहेत. निवड तुम्हाला करायची. तुम्ही निवड केलं, मग तुमचं नगरात आशीर्वादित, शेतीवाडीत आशीर्वादित, तुझी काटवत आशीर्वादित, तुझी परात आशीर्वादित, इकडे सगळं केलं. आणि तो म्हणतो जर तू देवाचं वचन पाळलं नाही, आता पॉवर काय? शेतीवाडीमध्ये तू आशीर्वादित, शेतीमध्ये पॉवर दिला. नगरामध्ये तू आशीर्वादित, नगरात पॉवर दिला. पॉवर कशामध्ये दिला? तुझी काटवत, तुझी परात, त्याला पॉवर दिला. आणि इकडं तुम्ही देवाचं वचन पाळत नाही, तो माझ्या आज्ञा जर तू पाळल्या नाही तर तो नगरात शापित, शेतीवाडीत शापित. म्हणजे पॉवर काढून घेतो देव. कधी पॉवर काढून घेतो? लक्षात ठेवा, ज्याला पॉवरफुल जीवन जगायचंय परिवारासहित, तर त्यानं देवाचं दूत बनून देवाचं वचन पाळणं हीच गोष्ट आवश्यक. बाकी काय? ज्या दिवशी देवाचं वचन पाळण्याचं बंद कराल ना,
त्या दिवशी तुमचं जीवन पॉवरलेस असणार आहे, काहीच ताकद त्याच्यामध्ये नसणार, कोणताच अभिषेक त्याच्यामध्ये नसणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जे जगता ना ते जगणं दाखवण्याचं जगणं असणार आहे, पॉवर नसणार आहे. वचनात पॉवर आहे. हो, परत वाचा ते वचन. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. जे तुम्ही त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही कुणी धन्यवाद करायचा? जे त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालतात. म्हणजे धन्यवाद पण कुणी करायचं ते पण सांगितले. सगळ्यांनीच नाही म्हणायचं थँक्यू थँक्यू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणजे आत्मपरीक्षण करायचं, मी देवाच्या वचनाप्रमाणे चालतो का, मग देवाचा धन्यवाद करायचं. हे शिक्षण कुणाला द्यायचं? लेकरांना. कशासाठी लेकरू दिलं? कशाला संत? पौत्रांना देवाचा अनुभव यावा. अनुभव यावा म्हणजे काय? त्याने देवाच्या वचनाप्रमाणे चालले. आम्ही कसं म्हणतो, कमीत कमी चर्च मध्ये येऊन बस, 4 गाणे तर गाऊच नको, काय उपयोग नाही. 4 गाणे गाऊन फायदा काय? त्यांनी तुम्हाला पावरच दिली नाही ती गायची, तुम्हाला ताकदच दिली नाही. आणि तो म्हटला जर तुम्ही वचनाप्रमाणे चालता तर गाणे गा ना. धन्यवाद कुणी करायचा? वचनाप्रमाणे. आणि मग इथं आता देवाचं वचन लिहिताना काय सुंदर परफेक्ट त्या ठिकाणी सांगितलंय. मला वाटतं परत एकदा वाचून दाखवा. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. तुम्ही त्याचा कुणी धन्यवाद करायचा? जे त्याच्या शब्दाप्रमाणे चालतात, बाकीच्यांनी करायचा नाही. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही देवाच्या शब्द ऐकून चालत नाही ना, तोंड बंद करून लिहिलंय. म्हणजे लेकर कशाला दिलेली आहेत? आम्ही ओढत आणतो, बिडी पी, सिगरेट पी, तंबाखू सगळं, आणि तू चर्च मध्ये येऊन गाणे नाही. मला परवा कोणी ते सांगितलं, मुलगा खूप छान आहे हो, चर्च मध्ये सगळी वाद्य वाजवतो आणि खूप चांगला माझा मुलगा आहे, पण काय करू, त्याला ते दारू प्यायची सवय. आणि त्या आईला ते कौतुक कशाचं होतं की तो मुलगा जातो चर्चमध्ये, वाद्य वाजवतो आणि खूप सुंदर सेवा करतो, आणि तो चर्चमध्ये नसला तर पाळक त्याला. मी म्हटलं कोणता पाळक आहे तो? त्या दारुड्याला उचलून घरी घेऊन चाललेला आहे. म्हणजे त्या आता म्हणजे बायबलच्या विषयीचं अज्ञान जर लेकरांनाच नसेल तर चर्चमध्ये पण अभिषेक कसा असणार? आणि ते संस्कार आहे, त्याला संस्कार म्हटलेले आहेत. कोणते संस्कार? पुत्र पौत्रांना देवाच्या दयेचा अनुभव घडण्यासाठी तो म्हणतो पहिल्यांदा त्यांना देवाचे दूत बनवा. आणि देवाचे दूत कोण? त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे ते कोण आहेत? आणि त्यांनीच काय केलं पाहिजे? धन्यवाद. म्हणजे जे देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही त्याने देवाचा धन्यवाद करावा का? करूच नाही ना, लिहिलंय. म्हणजे देव समजायला पाहिजे ना, मुळामध्ये देव नाही माहित नसल्या कारणानं आम्हाला देव कुणी पण जायचं, चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली, चर्चमध्ये जाऊन बसलो, झालं सगळं ठीक झालं. नाही, साक्षीला घडवायचंय आम्हाला. कसं घडवायचंय? आता घडवताना काय काय कशा पद्धतीने घडवायचंय तिथं लिहिलं. तिला चर्चमध्ये दूतच बनवून, म्हणजे तिला दाखवताना ती आता दोघांनी सुद्धा तिच्या समोर, तुम्ही चर्चला जाता तर तुमची भांडणं तिच्या समोर नाही व्हायला. तुम्ही जर चर्च आता ती जर बघितली ना तर ती तुम्हाला दोघांना ऑब्झर्वेशन करणार, तुमचं तावातावानी बोलणं, आणि मग ती बाहेर जाऊन ते असं भांडी तशीच खेळतात. मम्मी पप्पा भांडतात, मग ते असं भांडायचं असतं, तसं भांडायचं असतं. तसं नसतंय. देवाच्या वचनाची फार मोठी जबाबदारी. म्हणजे लेकरं देवाने आम्हाला दिली तर कशासाठी दिली? तर त्यांना ते संस्कार करा. शेवटचं वचन वाचा त्याच्यामध्ये. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करता, सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, की तुम्ही त्याचा धन्यवाद करा. जे परमेश्वराचा मनोदय, अजून काय आमच्या परिवारासाठी सांगितलेलं आहे, देवाच्या मनामध्ये प्रत्येक परिवारासाठी एक इच्छा लपलेली आहे. मनोदय म्हणजे देवाची इच्छा. आज रामू, सुनीता आणि साक्षी, इकडं रामूला सुनीताला देवाने एकत्र आणलं, एकत्र ते आले. मग एकत्र आले म्हणजे काय, आम्ही अशाच पद्धतीने नाही एकत्र, चला आता आम्हाला वाटलं लग्न करावं मग आम्ही केलं, असं देवाचं प्लॅनिंग नसतंय. कधीच नसतं देवाचं प्लॅनिंग. ज्या देव एकत्र आणतो असं लिहिले बायबलमध्ये. ज्याला देवानं जोडलं त्याला कोणी मनुष्यानं, म्हणजे देव उगाच जोडतो का? अहो बघा, तुम्ही साधं झाड असतं ना, त्या झाडाला त्याला काय म्हणतात की ते
एक झाड दुसऱ्या झाडामध्ये लावतात, कलम. मग आता कलम करताना 2 झाडाला एकत्र आणून कलम करताना ते प्लॅनिंग काय असतं त्या माळ्याचं? याच्यातलं सत्व म्हणजे हा जो मोठा आंबा आहे ना, या छोट्या आंब्याला मोठ्या आंब्याला एकत्र आणायचं आणि याच्यापासून जो कलमी आंबा तयार होतो मोठा व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे प्लॅनिंग आहे माळ्याकडे. आणि येशू म्हणतो मी खरा द्राक्ष वेल, माझा बाप. मग या माळ्याचं या दोघांना एकत्र आणून यांच्यामध्ये जे दिलेलं कलम आणि त्याचं आलेलं फळ, तो आंबा साक्षी, याच्याकडे देवाचं मनोदय नाही का? आणि देवाचा मनोदय काय आहे? देवाच्या मनोदया संबंधानं म्हटलं आम्ही त्याची सेवा करावी, हा देवाचा मनोदय आहे. साक्षीला कशाला देवानं? सेवेमध्ये वाढवा, प्रभूची सेवा करावी. आमची लेकरं देवाच्या सेवेत नसली तर त्याला लक्षात ठेवा, तुम्ही तुमची लेकरं किती शिकून मोठी करा, काही करा, लेकरं सेवेमध्ये नसली, त्याला देवाची ओळखच नसली, मग त्या तुमच्या परिवाराला अर्थच राहणार नाही. मुळामध्ये आम्हाला सगळ्याला स्वर्गात जायचंय. कुठे आता मला? एवढं लांबून पावसात भिजत आलो, काय बिर्याणी खायला? काय केलं राम? बिर्याणी बिर्याणी. आम्ही काही थोडी बिर्याणी खायसाठी आलेलो, आमच्या घरी बिर्याणी नाही का? बिर्याणी आहे, तो एक भाग झाला, पण मुख्य भाग आम्हाला सगळ्याला स्वर्गात जायचंय. आणि स्वर्गामध्ये जाताना काय म्हटलं माहिती का? तुम्ही देवाचा मनोदय सिद्धीस नेता. काय देवाचा मनोदय? देवाचा मनोदय एकच आहे, मनुष्य माझ्या बरोबर असावा, असं लिहिलंय देवाने. मनुष्य निर्माण केला कशासाठी? तर देव स्वर्गातनं मानवाला भेटण्यासाठी येत होता. तसं देवाची इच्छा आहे. साक्षीला देवानं जगामध्ये पाठवलं. आता ऐका बरं का, साक्षीला देवानं जगामध्ये पाठवलं कशासाठी पाठवलं माहिती का? साक्षीला भेटण्यासाठी येऊन तुमच्या परिवारात त्यांनी दखल द्यावी. म्हणजे देव साक्षीला पाठवून ते म्हणतो म्हटलं नाही, बालकाच माझ्याजवळ त्यास मना करू नका. म्हणजे लक्षात ठेवा, देवाला बालक किती आवडतात. आता तुम्हाला साक्षी दिली तर देवाला काय वाटतं माहिती का? साक्षीला भेटायला मी जावं. आणि तुम्ही कुठं का असे ना, देव तिला भेटायला तिथं येतो. आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये देवाचं भय असतं ना, तर देव भयातले सगळे आशीर्वाद परिवाराला देऊन जात असतो. हात कुठं तुम्ही? जेव्हा तुमच्या घरामध्ये देवाचं भय दिसतं ना, देवाच्या वचनाच्या विरोधात गोष्टी दिसल्या तेव्हा निघून जातात. देवाचं भय दिसलं, देव तिथं लगेच थांबतो आणि म्हणतो काहीतरी मला बक्षीस देऊन जायचं आहे की नाही. आता विचार करा, तुम्ही आले, प्रत्येक जण काहीतरी गिफ्ट आणलं असं. त्या गिफ्ट आणण्यामाग तुमची संकल्पना, तुमचं प्रेम. पण काही लोक नुसते येतात. कशासाठी येतात माहिती का? नसतं पटत, बोलवले, इन्व्हिटेशन दिले पण यायचे, पण ते गिफ्ट म्हणून येत नाही, उगाच येऊन जायचं. आणि काही लोक घेऊन येतात, पण आल्यानंतर समजा मला बोलवलं, आता मला आल्यावर त्यांनी बसा खुर्चीवरती, मला बोल वाटलं एकदम इकडं खुर्ची स्पेशल दिलेली, इकडं बाजूला 2 एकदम भारी वाटलं. यायला भीती वाटते कसं काय बसून, पण रिस्पेक्ट मला इतका. आणि मी तुम्हाला वचन सांगायला सुरुवात, समजा मी आलो असतो आणि ते राम म्हणलं तिकडे बसा, बोलणार नाही तुम्हाला, तू काय बोलतो, मी तुला जस्ट बोललो, तू काय मला ठेवतो तिथं, मी तुला कुठं नेऊन ठेवला इथं ठेव. तुम्ही आल्यावर माझ्याकडे लक्ष दिलं नाही, एकदम दुर्लक्ष केलं, तसं माझ्याकडनं घडणार नाही. पण एक मानव म्हणून मी तुम्हाला सांगतो, असं घडलं. आता घडल्यानंतर विचार करा, माझ्या तोंडातून प्रिचिंग तरी चांगलं येईल का? मानव आहे ना मी. आता देवाला आमच्या घरामध्ये आम्ही बोलवलं आणि वातावरण जर एकदम सुंदर केलं तर विचार करा, माझ्या मुखातनं एवढी सुंदर अभिवचनं, त्याच्या मुखातनं किती भारी अभिवचनं. रिस्पेक्टेड पर्सन कोण आहे? देव आहे, आदरणीय. आणि आमच्या घरामध्ये त्याला जर जागा महत्वाची दिली ना परिवारामध्ये, आणि म्हणून आम्ही पाहतो शुनेम या ठिकाणच्या त्या बाईचा मुलगा मेला, पण तिच्या घरामध्ये जी खोली होती ना, त्या खोलीनं मुलगा जिवंत झाला. जागा तिनं आपल्या घरामध्ये त्या आलिशाला दिली. तसं आमच्या घरामध्ये आलिशाला जागा पाहिजे. कोणाला जागो असो अथवा नसो, पण आलिशाला जागा. तुमच्या घरात देवाला जागा द्या. जेव्हा तुमच्या घरामध्ये देवाला जागा असते ना, त्यास तुमचं घर खऱ्या साक्षीचं घर घडतं. ती शुनेमकरांच्या तिथं शेजारचे लोक जमा झाले, हो तिचा मुलगा मेला, किती रे अहो, तेव्हा नाही का ती प्रार्थना, तो सेवक आला होता, त्यांना आशीर्वाद दिला. आता इथं सुद्धा ज्यावेळेस पहिली प्रार्थना झाली त्यावेळेस आपण सांगितलं की नाही एवढ्या वर्षांनी, किती वर्षांनी दिली, 13 वर्षांना लेकरू. आता एवढ्या सगळ्या परिसरामध्ये साक्षी 13 वर्षांनी लेकरू. आता तसं तिथं साक्ष, आणि तिचा मुलगा मेला, आणि मुलगा सगळीकडे, अहो तो मुलगा मेला. कोणता मुलगा? अहो नाही का तो सेवक त्यांच्या घरी आला होता, त्याला घरात, आणि तेवढी पण काय त्या सेवकाला घरात ठेवलं, सगळं केलं बघा, आणि तिथे येऊन राहत होता, खात होता, आणि त्यासला मुलगा दिला की तो मेला. आता इकडं
इकडे घरामध्ये आलिशा राहत होता, त्या बाईने म्हटलं तू यायचं. कुठं यायचं? अरे माझ्या सेवक, मला तुझा सेवक नको, तूच यायचं. आणि त्याला घेऊन आली आणि बरोबर त्या खोलीत गेला. कोणत्या खोलीत? जिथं त्याची जागा आहे. आमच्या घरामध्ये एक जागा देवाला हास्यासारी ना, त्या जागेमध्ये देव आल्याबरोबर त्यानं मेलेले आशीर्वाद जिवंत करावे. हे खरं परिवार आहे, ते खरं जीवन आहे. आणि माझा विश्वास आहे रामूला, साक्षीला, त्यांच्या परिवाराला देव अशाच प्रकारच्या आशीर्वादाने करेल. आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान जिवंत देवा, मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल. साक्षीला तो एक नवीन वर्ष दिलेले प्रभूजी. या नवीन वर्षामध्ये तिच्यासाठी नवीन योजना, संकल्प सिद्धीस करू नये. ज्या तुझ्या योजना आमच्या प्रत्येका जीवना संबंधाने आहेत, साक्षी संबंधाने आहेत, रामूसाठी, सुनीतासाठी आहेत, त्या सगळ्या योजना सिद्धीस जाऊ दे. रोजच्या दिवसामध्ये तू त्यांच्या पुढे चाल प्रभू. त्यांचा पाठीराखा हो. कोणत्याच गोष्टीची कमतरता त्यांच्यामध्ये राहू देऊ नकोस. प्रभूच्या उपस्थितीमध्ये चाला. विधींचं आणि सगळ्या संस्काराचं स्मरण करून तिला वाढवण्यासाठी लागणारं ज्ञान त्यांना पुरवण्याच्या देवा. प्रभू खरोखर संतती परमेश्वरानं दिलेलं धन, पोटचं फळ, त्याची देणगी आम्ही वचन स्वीकारतो माझ्या देवा. आणि या शास्त्रात सांगितलेली प्रत्येक वचनं आम्ही ऍक्सेप्ट करतो आणि म्हणतो त्याप्रमाणे घडू दे. या परिवाराला वाढव, त्यांच्या गरजा पूर्ण कर. साक्षी जशी वाढेल ना, तशा तिच्या जीवनातल्या साक्षी सुद्धा वाढवेल. चांगलं आरोग्य तिच्यामध्ये राहू दे आणि देवानं दिलेला आशीर्वाद देवामध्ये टिकून राहण्यासाठी तो आम्हाला कृपा करू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून पाहिजे. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेष करून साक्षी बरोबर, रामू, सुनीता, त्यांच्या संपूर्ण परिवाराबरोबर आता आणि सतत राहावी. आमेन.